नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्युचर टेन्स। फ्युचर टेन्सबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे। फ्युचर टेन्समधला आज आपण पहिला टेन्स बघणार आहोत, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ। याआधी पण आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पण डिस्कस केलेला आहे आणि सिंपल पास्ट टेन्स सुद्धा डिस्कस केलेला आहे। त्यानंतरचा तिसरा टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स। जर तुम्ही याआधीचे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही आधी चेक करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लिंक लागेल की सिंपल फ्युचर टेन्स कशा प्रकारे वापरला जातो। तर तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला कोणता आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला वाक्याची सुरुवात करायची आणि त्याचे काही मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण देणार आहे। तर चला आता आपण बघूया सर्वात पहिले सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे। तर सर्वात पहिले आपण फॉर्म्युला बघूया। चा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस will ऑब्लिक shall प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। यापूर्वी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण बघितलेला आहे की सब्जेक्ट प्लस शॅल विल तिथे लागत नसतं, वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं। आणि त्यानंतर आपण पास्ट टेन्सचा पण फॉर्म्युला बघितला होता, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। त्याचप्रमाणे जर आपण फ्युचर टेन्सचा जर यूज करत असाल तर तिथे शॅल आणि विलचा हा वापर होतोच। तर तुम्हाला कोणतं पण वाक्याची सुरुवात ही फ्युचर टेन्सच्या करायची असेल तर ती शॅल आणि विलनी करावीच लागते। खूप विद्यार्थ्यांना इंग्लिश बद्दल भीती वाटते की इंग्लिश आम्हाला व्यवस्थित जमत नाही, इंग्लिश बोलता येत नाही। पण मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिकनुसार जर तुम्ही इंग्लिश बोलण्याचे गेलात तर तुमचा 100% फायदा होईल। तुम्ही पूर्ण माझ्या टेन्सेसची पूर्ण सिरीज दिलेली आहे, मी ती पूर्ण टेन्सेसची जर सिरीज जर तुम्ही बघितली तर 100% तुम्हाला इंग्लिश बोलण्यामध्ये तुम्ही एकदम फास्ट होताल। जसं तुम्ही मराठी आणि हिंदी बोलतात त्याचप्रमाणे तुम्ही इंग्लिश बोलू शकताल, मी अशी 100% तुम्हाला गॅरंटी देते। जर तुम्ही टेन्सेसचे पूर्ण मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले वाक्य जर व्यवस्थित केले ना तर तुम्हाला परीक्षामध्ये 100% फायदा होईल। कारण की इंग्लिश ही जशी आपली मराठी हिंदी ही दैनंदिन रोज लागणारी जशी भाषा आहे तशाच प्रमाणे इंग्लिश सुद्धा आता भाषा झाली आहे। कारण की इंग्लिश आपल्याला यायलाच पाहिजे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश हा विषय कंपल्सरी असतो, शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश हा विषय कंपल्सरी असतो। आणि टेन्सेस हा मेन पॉइंट आहे, टेन्सेस तर त्यामध्ये असतातच। टेन्सेसच्या वरती खूप जास्त प्रश्न येऊन गेलेले आहेत, तर राज्यसेवा, PSI, STSO, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा टेन्सेसवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत। तर मी तुम्हाला सांगणार आहे आता की कशा प्रकारे शाळेमध्ये प्रश्न विचारतात, आयोग राज्यसेवा, PSI, STSO, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षामध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊन गेले आहेत टेन्सेसवरती ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। चला मग आता बघूया। त्यापूर्वी जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो। चला मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। त्यापूर्वी तुम्हाला ह्याचा रूल सांगते मी। जर वाक्यामध्ये जर समज आय वी हे करते असतील, हे जर काय असतील करते असतील, तुम्हाला करते कसे असतात ते मी आताच मागेच सांगितलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित पुन्हा सांगते मी। हे बघा, सब्जेक्ट म्हणजे काय असतो, करता। त्यानंतर प्लस शॅल विल तशाला तसंच लागतं, शॅल ऑब्लिक विल। त्यानंतर वर्ब मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, वर्ब म्हणजे काय असतं तर क्रियापद असतं आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं तर कर्म असतं। समजलं? त्याच प्रकारे मग आता आपला फॉर्म्युला काय होईल बघा, करता प्लस शॅल विल प्लस क्रियापद प्लस कर्म। समजलं? ज्यांना मराठीमध्ये योग्य जाईल त्यांनी मराठीमध्ये करा, ज्यांना हे ते योग्य वाटेल त्यांनी हे योग्य बघा। तर यामध्ये सर्वात पहिले काय, आय आणि वी जर हे करते असतील म्हणजेच सब्जेक्ट असतील,
सब्जेक्ट असतील तर शाल किंवा विल हे सहकारी क्रियापद वापरावे. आय वी असेल तर मग शाल किंवा विल हे सहकारी क्रियापद आपल्याला वापरायचे आहेत. ठीक आहे, राहिले लक्षात व्यवस्थित. आणि जर यू, दे, ही, शी, इट आणि जर एखादा नेम समज सुरेश यापैकी कर्ता असेल, काय असेल, कर्ता असेल, तर त्यावेळेस काय आपल्याला वापरायचंय, तर त्यावेळेस फक्त आपल्याला विल वापरायचंय. काय वापरायचंय आपल्याला, तर विल वापरायचं आहे. ही गोष्ट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. ज्या वेळेस वाक्याच्या सुरुवातीला कर्ता हा आय किंवा वी असतो त्यावेळेस शाल किंवा विल तुम्ही दोन्हीपैकी कोणतं सुद्धा वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला समोरचा कर्ता यू, दे, ही, शी, इट किंवा एखादं नाम येईल तर त्यावेळेस तुम्हाला विल वापरावं लागेल. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. यावरूनच खूप विद्यार्थ्याचे मार्क्स जातात की त्यांना समजत नाही की तिथे विल वापरावं की शाल वापरावं. तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आधी आपण प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं, तिथे काही असा रूल्स नव्हता. पास्ट टेन्स मध्ये पण असं काही नव्हतं. पण फ्युचर टेन्स मध्ये हे तुम्हाला व्यवस्थित वापरावंच लागतं. एक्झामला हमखास येतं की आय वी नंतर काय लागतं तुम्हाला विचारलं जातं, फिलिंग द ब्लँक देतात त्या, किंवा मग यू पासून एखादं वाक्य देतात आणि तर विल किंवा शाल ते टाकतच नाहीत आणि ऑप्शन मध्ये खाली देतात की शाल, विल किंवा दुसरं काही शूड, वूड असं देतात ते. तर तिथं काय लागेल मग आपलं, तर विल लागतं. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ही पक्क तुम्हाला हे खूप जास्त IMP आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया वाक्याची सुरुवात कशी होती ते बघू. वाक्य करू आता आपण. हे बघा, जर तुम्ही बाहेर जर क्लासेस जर लावायला गेले तर तुम्हाला खूप जास्त पैसे लागतात. बाहेर क्लासेसची जास्त फीस असते. पण इथे तुम्हाला मी एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पूर्ण एकदम डिटेलमध्ये टेन्सेस शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश एकदम फास्टपैकी बोलता येईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण सिरीज बघा. तुम्हाला 100% तुम्हाला फायदा होईल, मी गॅरंटी देते. तर सर्वात पहिलं आता काय करूया, आपण एक वाक्य घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की नेमकं आपल्याला करायचं काय आहे त्यामध्ये. सर्वात पहिलं वाक्य आता घेऊया आपण. आय, तुम्हाला काय सांगितलं मी, आयला काय लागेल, विल किंवा शाल. तर तुम्ही दोन्हीपैकी एक यूज करू शकता. आपण विल घेतलं. आय विल राईट अ लेटर. यामधलं आय हे काय, कर्ता. विल काय, क्रियापद. म्हणजे आपलं ते विल हे वापरायचं आपल्याला. आणि राईट हे काय आहे, तर क्रियापद आहे. समजलं. आणि अ लेटर हे काय झालं, कर्म. तुम्हाला हे बघा, राज्यसेवा परीक्षाला हमखास असा प्रश्न येतो की आय विल राईट अ लेटर यामधला कर्म कोणता आहे हे ओळखा. म्हणजेच या लेटर मधला ऑब्जेक्ट कोणता आहे हे ओळखा म्हणतात. किंवा तुम्हाला असं येऊ शकतं की यामधला कर्ता कोणता आहे म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे हे ओळखा. शाळेच्या एक्झाम मध्ये पण असं विचारलं जातं आणि स्पर्धा परीक्षामध्ये तर हमखासच असं विचारलं जातं. किंवा तुम्हाला असं म्हणू शकतात की सिंपल प्रेझेंट टेन्स मधून सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करा. किंवा असं म्हणू शकतात की सिंपल फ्युचर टेन्स मधून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करा. ते तुम्हाला ते आलं पाहिजे. समजलं. अजून एक वाक्य देते मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लिंक लागेल की कसं करायचं. तर आपण दुसरं वाक्य घेऊया. बघा, यू, आता यू ला काय वापरायचं सांगितलं मी तुम्हाला, विल. यू विल डू इट. यामध्ये यू काय झाला, कर्ता. त्यानंतर विल तर आपल्याला इथे घ्यायचं सांगितलेलं आहे मी, यू, दे, ही, शी, इट या शब्दासाठी. आणि डू हे काय झालं, तर क्रियापद आहे ते. आणि इट कर्म आहे. जर तुम्हाला V1, V2, V3 क्रियापदांचे रूप जर माहित नसतील, पहिलं, दुसरं, तिसरं, तर मला कमेंट मध्ये सांगा. त्यावरती पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून देईल. अजून आता तिसरं वाक्य घेऊया आपण, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. वी विल प्ले क्रिकेट. यामध्ये पण कर्ता कोण झालं, विल. विल काय झालं, तर विल आपल्याला इथे घ्यायचं सांगितलेलं मी. आणि प्ले हे काय आहे, तर क्रियापद आहे.
आणि क्रिकेट हे काय झालं, कर्म झालं. ते व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो अशा प्रकारे. अजून तुम्हाला एक वाक्य देते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, फ्युचर टेन्स मध्ये एकूण 4 टेन्सेस आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर मी 4ही पण टेन्सेस तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण सांगणार आहे. सर्व टेन्सेसचे एका एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला मी. तुम्ही ती पूर्ण व्हिडिओची सिरीज बघा. आता आपण अजून एक वाक्य घेऊया. शी विल प्ले, किंवा मग आपण असं घेऊया की कंप्लीट हर होमवर्क. ठीक आहे. त्याच्यामध्ये शी काय झाला, हा कर्ता झाली ही. त्यानंतर कंप्लीट हे काय झालं, वर्ब. आणि हर होमवर्क हे काय झालं, तर कर्म झालं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला मोठाले पण सेंटेन्स येतात, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ता कर्म हे ओळखायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नंतर अजून एक सेंटेन्स देते तुम्हाला मी, त्याचं व्यवस्थित तुम्हाला समजेल. बघा, अजून एक सेंटेन्स घेऊया आपण. ही विल गेट प्राइज. ह्याच्यामध्ये ही काय झालं बघा, समजू शकतो तुम्हाला आता सगळं व्यवस्थित समजेल तुम्हाला. कर्ता आहे, नंतर गेट हे काय वर्ब आहे, आणि प्राइज हे काय आहे, तर कर्म आहे, म्हणजेच ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे झालं सब्जेक्ट, हे झालं वर्ब, हे झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हे नेहमी वाक्याच्या शेवटी असतं आणि सब्जेक्ट हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतं. ठीक आहे. जेव्हा आपण चेंज द व्हॉइस वगैरे हे करतो का, त्यावेळेस त्याची उलटी क्रिया होती. तुम्हाला चेंज द व्हॉइस जर माहित नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला. आपण अजून एक वाक्य घेऊया, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पूर्ण फ्युचर टेन्सची कसं आहे त्याची लिंक लागेल. तर अजून एक वाक्य देते मी तुम्हाला. अजून एक घेऊया आपण. बघा, ही विल डान्स. ओके, समजलं. त्यानंतर एक वाक्य घेऊया आता अजून एक आपण. बघा, दुसरा आहे सुरेश विल परचेस क्लॉथ. ठीक आहे. त्याच्यामध्ये परचेस काय झालं, हे तर V1 झालं. विल तर आपल्याला नामाला जर नाम असेल तर आपल्याला विल वापरायचं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी. अजून एक वाक्य देते जेणेकरून तुम्हाला टेन्सेसचा पूर्ण प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाईल. बघा, द बर्ड विल बिल्ड द नेस्ट. ह्याच्यामध्ये बघा आता द बर्ड हे काय झालं. अशा प्रकारे हे वाक्य एकदा तुम्हाला येऊन गेलेलं आहे. बघा, आयोगाने एकदा विचारलेलं आहे हे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. द बर्ड हे काय झालं, सब्जेक्ट झालं, सब्जेक्ट. त्याच्यानंतर बिल्ड हे काय आहे, वर्ब आहे, आणि द नेक्स्ट हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. समजलं तुम्हाला व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्हाला आयोग विचारू शकतो की या वाक्यामधला सब्जेक्ट कोणता आहे ओळखा, तर तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. किंवा तुम्हाला असं विचारू शकतात की वाक्यामधला वर्ब कोणता आहे हे ओळखा, किंवा अशा प्रकारे पण तुम्हाला विचारू शकतात की वाक्यामधला ऑब्जेक्ट कोणता आहे तुम्ही ओळखा. या प्रकारे तुम्हाला असं ओळखता आलं पाहिजे. अजून एक घेऊया वाक्य, जेणेकरून तुम्हाला अजून चांगली लिंक लागेल. बघा, सुनिधी will draw रंगोली. ठीक आहे, समजलं. याच्यामध्ये पण काय, सुनिधी काय झाली, सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता. आणि त्याच्यानंतर ड्रॉ काय झालं, वर्ब झालं, म्हणजेच क्रियापद झालं. फ्युचर टेन्स म्हणजे काय, भविष्य काळामधलं क्रियापद झालं ड्रॉ हे. आणि रंगोळी काय झालं, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म झालं.
ठीक आहे. या प्रकारे आता आपण अजून पुढे बघणार आहोत कंटिन्युअस टेन्सची पूर्ण सिरीज बघणार आहोत. ती पण सिरीज तुम्ही व्यवस्थित पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश एकदम सोपी आणि सरळरित्या एकदम फास्टपैकी बोलता येईल. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका. त्यावरती आम्ही प्रश्नसंच, क्विज आणि PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देतो. धन्यवाद.